मोड आलेल्या मुगाचे डोसे, पराठे, अगदी सँडविच पण करून दाखवलं. आणि पण एक रेसिपी राहिलीच की मुगाचे आप्पे. सकाळच्या घाईत फक्त 10 मिनिटात होणारी, टिफिनसाठी परफेक्ट आणि प्रोटीनने भरलेली. चला तर मग सुरुवात करूया. 1 कप मोड आलेले मूग, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, थोडेसे जिरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटा. हे बॅटर एका भांड्यात ओता. त्यामध्ये चिरलेले गाजर, कोबी, शिमला मिरची आणि चवीनुसार मीठ टाका. सोबतच लाल तिखट, धणे पावडर, हळद, तुम्हाला वाटल्यास थोडासा गरम मसाला टाकून हे बॅटर तयार करा. ह्या बॅटरमध्ये आपण दही घातल्यामुळे याला इनो किंवा सोडा किंवा फर्मेंटेशनची अजिबात गरज नाहीये. हे लगेच तुम्ही करू शकता. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल. आता आपण आप्पे पात्र गरम करून घेतले आणि त्यामध्ये चमच्याने थोडंसं तेल टाकून घेतले. थोडेसे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये क्रिस्पीपणा येण्यासाठी आणि नंतर हे बॅटर चमच्याने थोडं थोडं करून आप्पे पात्रामध्ये टाका आणि 10 मिनिटं वाफेवर नंतर त्याला पलटी मारून क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्या. आणि आपले आप्पे रेडी आहेत. हे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला हा पदार्थ नक्की बनवू शकता. तुम्ही मोड आलेल्या मुगाची कोणती रेसिपी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.